ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा। तर काही वृंदावनच्या कथांची सिरीज तर आपली संपली आहे, ज्या काही माझ्या मिस झाल्या होत्या त्या घेतल्या. तर आज एक लेक्चर घेतोय जे मँगो फेस्टिवलच्या वेळेला तिथे कुठे कोळीसरीला घेतलं होतं, जेव्हा तुम्ही लोक येऊ शकले नाहीत कारण का ते मँगो फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी का त्याच दिवशी शनिवारी सकाळी होतं. तुम्ही इथे तयारीत होते. एक महत्वाचा विषय आहे आणि तुम्ही सगळे इथे बरेचसे जे लोक दिसत आहेत ते अनेक वर्षांपासून किंवा काही वर्षांपासून काही अनेक वर्षांपासून नियमित येणारे दिसत आहेत. तर त्यांच्याकरता हा विषय महत्वाचा आहे. आपण एक भक्ती भावनेमध्ये आहोत, आध्यात्मिक जीवनात मार्गावर प्रगतिशील आहोत किंवा प्रगती करायच्या प्रयत्नात आहोत. तर ह्याच प्रयत्नांमध्ये म्हणजे नक्की काय करायचं. ठीक आहे, आपण जप करतोय, नियमांचं पालन करतोय वेगळी, पण नक्की आपल्याला काय करायचं. यस, आनंद भक्ती प्रभू, हरी बोल, सॉरी विलास प्रभू, तांबे प्रभू ते म्हणा, तांबे अरे तो की भक्ती माते मागे ओढत असते. ओके, खुर्चीवर असं तस्त झाले ते हरे आणि ज्याकडून बसले. नक्की आपल्याला आध्यात्मिक जीवनात काय करायचं हे माहिती पाहिजे. ठीक आहे, एका प्रकारे आपण इथे येतोय, जप करतोय, कीर्तन करतोय, काही साधना करतोय, आरती करतोय, भगवंतांचं जे काय आपल्याकडे फोटो मूर्ती जे असेल त्याची सेवा करतोय, पण एक्झॅक्टली काय करायचं. यस, दोन तीन वाक्यात खूप मोठं उत्तर अपेक्षित नाहीये. प्रवचन तर बिलकुल देऊ नका. 2 ते 3 वाक्यात उत्तर अपेक्षित आहे. येस प्रोजी, काय तुमचं नाव? आता विसरलो. सुयोग माझ्या ते स्वानंद देत होतो अभ्यास. सुयोग प्रोजी, येस बोला. तुम्ही सगळे करताय. ते आहे, मग त्यांचा संघ करायचा आहे, पण काय साध्य करायचं आपल्याला. निस्वार्थ भक्ती हे नक्कीच एक पाऊल पुढे गेलंय, पण सगळं टोटल ओके तसं तुम्हाला माहिती आहे, पण तरी पण पहिलं
आपल्याला भगवंतांच्या बद्दलची योग्य माहिती व्हायला पाहिजे की भगवंत कोण आहे. निस्वार्थ भक्ती करायची आहे, पण भगवंत कोण आहेत हे माहिती पाहिजे. नाही भगवान श्री कृष्ण आहे तिथपर्यंत ठीक आहे, किंवा राम आहे, डिटेलमध्ये थोडी माहिती पाहिजे. दुसरं, ते प्राप्त करायला आपली साधना कशी पाहिजे, आपला व्यवहार कसा पाहिजे, आपले विचार कसे पाहिजे. निस्वार्थ भक्ती आपण शुद्ध भक्ती, एक सारांश शुद्ध भक्ती म्हणूया. त्याचा ते अर्थ झाला निस्वार्थ भक्ती. तर भगवंत कोण आहे, शुद्ध भक्ती म्हणजे काय, आणि ते प्राप्त करायला आपल्याला काय काय पावलं घेतली पाहिजे. आणि महत्वाचा विषय जो आजचा आहे, आजचा विषय आहे पश्चाताप. पश्चाताप, प्रायश्चित्त नाही म्हणणार मी, पश्चाताप. कारण का या नावच आपलं साधना भक्ती आहे. साध्य आहे भगवंताची शुद्ध भक्ती. ती प्राप्त करण्याकरता आपण साधना भक्ती करतोय. तर साधना भक्तीच्या मार्गात 100% आपल्या हातून काय होणार आहे, काय म्हणतात, अपराध एक स्पेसिफिक झालं, पण सगळं टोटल म्हणायचं असेल तर अपराध त्यातला एक भाग झाला, म्हणजे टोटल पैकी एक भाग अपराध झाला, बरोबर आहे. पण आपण म्हणून चुका होणार. एक प्रकारची चूक महत्वाची, एक प्रकारची चूक आहे ते अपराध, पण त्याच्या व्यतिरिक्त होऊ शकतात चुका. शरीराने, मनाने, शब्दांनी. त्यातला एक महत्वाचा भाग अपराध नक्की आहे, तुमचं उत्तर बरोबर आहे. पण काही चुका असतात, लाईक फॉर एक्झाम्पल आपण 4 वेळेचं पालन नाही करू शकलो, किंवा कधी कधी आपल्याला म्हणजे काय म्हणूया, साधना कॉम्प्रोमाइज करून आपण भौतिक वस्तूंच्या मागे लागलो. गृहस्थाश्रमात आपल्याला नक्कीच जमीन, जुमला, पैसे याची अनुमती आहे, नुसती अनुमती नाही आहे, ते योग्य प्रकारे केले पाहिजे. पण साधना मध्ये दुर्लक्ष करून त्याच्या मागे लागलो, ही चूक होऊ शकते. तर अशा अनेक चुका आहेत जे आपल्या हातून होत असतात. तुम्ही पाहिलं तर श्रीमद भागवत मध्ये, म्हणजे आता मी एक आपले सिनियर डिवोटी आहेत, हिज ग्रेस चैतन्य चरण प्रभू, त्यांचं चौपाटी म्हणजे भागवतातला ऐकत होतो. ते सांगत होते ह्या भौतिक जगतात असंच होत असतं. आणि तुम्ही पाहिलं भागवतम मध्ये प्रत्येक स्कंदात तुम्हाला एकतरी गोष्ट अशी सापडेल जिथे आपल्याला दिसतंय की शुद्ध किंवा प्रगत भक्तावर थोडीशी चूक किंवा चूक नसेल, किंवा थोडीशी असेल किंवा नसेल, तरी त्याचा खूप मोठा अन्याय झालेला आहे. थोडीशी चूक किंवा चूक सदृश्य वागणं, पुढे चूक पण आहे थोडीशी, पण त्याच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. म्हणजे माहित नाही तुम्ही किती लोकांनी ते पाहिलं, काय केरला स्टोरी पिक्चर आलेला की कशा ते केरळामध्ये लोकांचं धर्मप्रयत्न वगैरे करता येतं. त्यात ते बाईने पाहिलं, ते अफगाणिस्तानला गेली तर लिपस्टिक लावले होते त्या बाईने, म्हणून तिच्या नवऱ्याचा हात कापला आणि ह्याचा काहीतरी पाय कापले वगैरे. म्हणजे थोड्याशा चुकी करता खूप मोठं शिक्षा झाली, समथिंग लाईक दॅट. तर भागवतामध्ये पहिल्या स्कंदात, यस, ज्यांनी थोडा भागवत अभ्यास केलेला आहे, भक्ती प्रभूजी, दत्तक माताजी, आयतोकी भक्ती माताजी, किंवा बाकी पण कोण असेल मला माहित नाही, विलास प्रभूजी, दिनेश प्रभू, सुयोग प्रभूजी, त्यांची माते मागे सगळे जे कोण आहेत ते पहिल्या स्कंदात अशी एखादी वस्तू, आणि सगळे आपण पाहतो महान भक्तांच्याच आयुष्यात झालेलं आहे की थोडीशी चूक आहे पण खूप मोठं त्याचं रिॲक्शन मिळालं. पहिल्या स्कंद, कोणत्याही स्कंदातली गोष्ट सांगू शकते, पण पहिल्या स्कंदातली सर्वात फेमस परीक्षित महाराज, त्यांची म्हणायला म्हटलं तर चूक होती, थोडीशी होती त्या दिवशी तपस्या करताना, पण शाप म्हणजे त्याचं रिॲक्शन काय मिळाली, 7 दिवसात मृत्यू. नक्कीच थोडं म्हणजे ठीक आहे, अगदी तुम्हाला असेल तर तुम्ही चौकात आणून त्याची निंदा करा, अशा चुकी करता, पण 7 दिवसात मृत्यू जास्त आहे. अजून अशी कोणती भागवतांमध्ये, जय विजय, त्यांनी ते आपली ड्युटी करत होते वैकुंठाच्या द्वारपालाची, आणि नक्की अशी लहान मुलं व्यवस्थेत अवस्थेत त्यांना वैकुंठात एंट्री नाहीये. त्यांना माहित नव्हतं की हे चतुर्कुमार आहे, ते त्यांची ड्युटी करते, आणि त्यांनी म्हणून थांबवलं.
तसं म्हटलं तर तिथे तर त्यांची अशी चूक होती असं म्हणता येत नाही. परीक्षित महाराजांची थोडीशी तरी चूक होती, थोडीशी तरी, छोटी का होईना. इथे होती असंही म्हणता येत नाही. ते त्यांची ड्युटी करतायत तर त्यांना कसं माहिती करून नक्की हे चतुर कुमार आहेत, त्यांना दिसते 4 मुलं आहेत, छोटी व्यवस्था आहेत. आता छोटी मुलं व्यवस्था असण्यात काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांना वैकुंठात एंट्री कशी देणार. तर त्यांनी त्याची ड्युटी केली आणि त्यांना शाप मिळाला आहे. 3 जन्म राक्षसांच्या योनीत. हे छान उदाहरण आहे. अजून बोला प्रसन्न राजा, त्यांना नका सांगू, मला सांगा. पांडवांना वनवास. कोणाला? पांडवांना वनवास मिळाला. हा, पांडवांना वनवास ते ठीक आहे, पण ते महाभारतातलं झालं. पण ते उदाहरण बरोबर आहे. सध्या आपण भागवताबद्दल बोलतो, उदाहरण बरोबर आहे. चित्रकेतू महाराज ते भगवान शंकरांवर, आता तसं म्हटलं तर त्यांच्यावर काय वाईट नव्हतं, ते त्यांची स्तुतीमध्येच हसत होते की शिवजीच असं करू शकतात. त्यांची पत्नी पार्वतीला मांडीवर बसवून वैराग्याबद्दल सगळ्या संन्यासांना प्रवचन देऊ शकतात. हे म्हणजे फक्त भगवान शंकरच करू शकतात, एवढे ते महान आहेत. अशा हिशोबात ते हसले होते. आता ह्याच्यात खूप बारकावे असतात. त्यांना सुदर्शन नाही, संकर्षणजींचं दर्शन झालं होतं काही दिवसांपूर्वी. तर त्यांना वाटत होतं की मी पण शिवजीने एवढा आता महान आहे, मला एवढं. तर हे बारकावे असतात, पण ते जाऊ दे. आणि त्यांना डायरेक्ट शाप मिळाला की तुम्ही वृत्रासुर म्हणून जन्माला गेला. तर चूक होती का नव्हती चित्रकेतूंच्या बाबतीत हा एक चर्चेचा विषय होईल. होती पण नव्हती पण दोन्ही, पण नक्कीच. आणि शेवटी 10व्या स्कंदात जेव्हा आपण डायरेक्ट येतात, तशा प्रत्येक स्कंदात एक उदाहरण मिळेल, पण थोडासा वेळ वाचवायला. 10व्या स्कंदात काय म्हणतात? हा, ते अंबरीश महाराज 10व्या स्कंदात नाही. तुमचं उदाहरण बरोबर आहे, ते 9व्या स्कंदात आहे अंबरीश महाराज. का जितके असतील पण 10व्यात नाहीये, पण तुमचं उदाहरण नक्कीच बरोबर आहे. आता आपण डायरेक्ट 10व्या स्कंदात म्हटलं, प्रत्येक स्कंदात एक एक उदाहरण मिळणार आहे तुम्हाला कमीत कमी. आता आपण डायरेक्टली पोहोचतोय 10व्या स्कंदात. हा, सर्च घेऊन परफेक्ट. गोपी त्यांची चूक काही नव्हती. त्यांनी संपूर्णपणे काय तन मन धन प्रेमाने भगवंतांना शरणागत केल्या. आणि त्या काळी आपलं घर पती भावंड मुलं ह्यांना सगळ्यांना सोडून त्या भगवंतांनी बासरी वाजवली म्हणून वृंदावनात आल्या. आणि त्याच्यानंतर काही महिन्यात भगवान श्रीकृष्ण वृंदावन सोडून निघून गेले. हे जी रासलीला घडली आहे भगवान कृष्णाच्या वृंदावन दिल्याच्या शेवटी घडलेली. आपण कृष्णलीला कथा असेल ऐकली असेल तर 7व्या-8व्या वर्षी तर 7व्या-7.5व्या वर्षी तर गोवर्धन उचलला. त्यानंतर त्यांचं ते प्रेम विकसित व्हायला राजूराव म्हणजे रासलीला घडली ही बऱ्यापैकी शेवटी घडली. आणि त्यानंतर काही महिन्यात भगवंत वृंदावन सोडून निघून गेले. तसं म्हटलं तर आज गोपींवर खूप मोठा अन्याय. आणि तेव्हा काही व्हॉट्सअप पण नव्हते, गेले संपलं आयुष्यभर नो कनेक्शन. मग मथुरेला 20 वर्ष राहिले, द्वारकेला 100 वर्ष राहिले. साधारणपणे 1-2 वर्ष कमी जास्त असेल हिशोबात केला व्यवस्थित तर. मग तसं म्हटलं तर हा गोपींवर पण खूप मोठा अन्याय आहे. तर हे साधारणपणे भागवतामध्ये दिसतंय. तर त्याच्या नंतर चर्चा करू. पण आता आपण बघतोय की मी म्हटलं साधना भक्ती करायची आहे. भगवंतांची संकल्पना आपल्याला नक्की माहिती पाहिजे की भगवंत कोण आहे, म्हणजे भगवान म्हणजे कोण आणि मग ते कृष्ण का आहे. आणि मग त्यांना आपण निस्वार्थ किंवा शुद्ध भक्ती प्राप्त करायला काय काय केलं पाहिजे. आणि त्यात काय चुका होतात आपल्या ज्या चुका घडतायत ना, तुम्ही अपराध म्हटले पण मी चुका म्हणतो, काय चुकांच्या मध्ये अपराध पण आले. आपल्या ज्या चुका घडतायत हे आपल्याला, मी तर म्हणेन 80-90% वेळा आपल्याला कळतच नसतं की आपण चुकतो. 80-90% वेळेला आपल्याला कळतच नसतं की हे मी करतो हे चुकीचं आहे. ते कळायलाही आपल्याला भाग्य लागतं, ते कृपा लागते की हे कळायला की मी हे केलं ते चूक आहे. असो हे एक महत्वाचा विषय आहे.
सो आपण ह्याच्या घेऊच्या चर्चा पुढे. तर पहिलं तर आपल्याला कळत नाही, आणि जे नौखे भक्त आहेत किंवा आपण त्याला म्हणतो कर्ममिश्र भक्त, म्हणजे त्यांना भक्ती करतायत, भगवंताचीच भक्ती करतायत, पण त्यांना पूजा, लाभ, प्रतिष्ठा अशी काहीतरी इच्छा आहे. म्हणजे काय, थोडंसं नाव असावं, पूजा किंवा थोडासा आदर मिळावा, किंवा थोडीशी पोझिशन असावी माझी. काय अगदी काय नाही तर घोळपचे जुने भक्त, ही पण एक पोझिशन दे, किंवा 16 माळा करणारे भक्त, ही पण पोझिशन झाली. अशा आपण मनामध्ये आपल्याला कळतही नाही, पण आपल्या मनात अशा खूप इच्छा असतात. कोणत्या? पूजा, लाभ, प्रतिष्ठा. कधी कधी लाभ पण असतो. तिथे गेल्याने थोड्या मोठमोठ्या लोकांची ओळखी होतात, आपल्या नोकरी धंद्यात फायदा होतो. हा पण एक लाभ असू शकतो कधी कधी सत्संगाचा, आणि होतो तो. पण आपल्या मनात तीच भावना असली तर नक्की ते कर्ममिश्र भक्ती झाली, त्यात ती वाईट नाहीये. नक्कीच भक्ती सगळ्या प्रकारच्या चांगल्या आहेत, पण ती नक्कीच उत्तम भक्ती पण नाहीये, हे लक्षात घ्यायला पाहिजे. कर्ममिश्र भक्ती म्हणजे काहीतरी लाभ तिथे होतो त्या भक्तीच्या माध्यमातून, नाव मिळतंय, काही मी जर म्हटलं ओळखी मिळेल, जॉब, बिझनेस मिळतो, पती पत्नी पण मिळतात कधी कधी, हरे कृष्ण. असे काही पूजा, लाभ, प्रतिष्ठा होऊ शकतात. म्हणजे कोण अवैयात मुलं मुली आहेत, त्या अपेक्षा लावून बसू नका की मला मिळणार आहेत पती नाही म्हणून, पण असं होऊ शकतंय कधी कधी. तर पण ते आपल्या मनात मेन भावना असेल तर सतत आपण बरेचदा कर्ममिश्र भक्तीच्याच लेवलला आहोत. आणि तेव्हा आपल्या हातून जेव्हा चूक होते, तेव्हा आपण काय करत असतो? तुम्हाला कोणी म्हटलं प्रभूजी तुमच्या हातून असं झालं का, तर पहिली रिॲक्शन नाही, किंवा आपण त्याच्याबद्दल न बोलता तिसऱ्याबद्दलच बोलतो, तो पण तसा चुकला होता. जसं सॉरी तुझ्या समोर तिला विचारलं, ते भाजीचं भांड तुझ्या हातून पडलं का? रोजी परवा भक्तीच्या हातून पण पडलो. हातून पडलं होतं, पण आपण आजचा बोलतोय, आज तुझ्या तिच्या हातून नाही पडला, पण आपण बोलतोय. म्हणजे ते डायरेक्टली नाही म्हणत नाही, पण विषय डायव्हर्ट करून टाकतात. त्याच्या हातून पण चूक झाली होती, मग म्हणजे माझी चूक पण ओके, असं एका प्रकारे कधी कधी मनात विचार असतो. तर हे सगळे कर्ममिश्र भक्त आहेत, त्यांचं हे लक्षण आहे. एखादे पहिले नाही म्हणतात चुकलो तर, मग अगदी बोलल्यावर मग मी हो म्हणते. किंवा जसं आता काही दिवसांपूर्वीच माझ्या 1-2 भक्तांशी झालं फोनवर बोलणं, तर त्यांना म्हटलं प्रभूजी तुम्ही हे असं केलं, हे कसं काय केलं? प्रभूजी तिथले भक्त पण चुका करतात, प्रभूजी ते भक्त पण. म्हटलं त्याचा इथे संबंध काय आहे? तुम्ही हे केलं ते कसं केलं ते बोलूया ना. मग ते मला मोठी लिस्ट दिली, ते भक्त पण चुका करतात, ते भक्त पण चुका करतात, तुम्ही पण एवढ्या चुका केलेल्या आहेत. म्हटलं ते सगळं असेल किंवा नसेल, आणि जरी असेल तरी हे काय, ह्याच्याबद्दल काय. तर हे कर्ममिश्र भक्तीचं एक प्रतिक्रिया द्यायचं रिॲक्शन आहे. योग्य प्रकारे शुद्ध भक्तांच्या हातून पण चूक होते, भारत प्रेषितांच्या हातून झाली. तर ते कसे रिॲक्ट करतात, कसे प्रतिक्रिया देतात, कसं पश्चाताप करतात आपल्या चुकीबद्दल, ते आजचा विषय आहे. थोडंसं प्रवचन मोठं होऊ शकते, बघूया. तर इथे विषय चालू होतोय. सुरुवातीला एक उदाहरण घेतलंय, मैत्रेय मुनी सांगतायत हे की कश्यप मुनी, मैत्रेय मुनी वर्णन करतायत 3ऱ्या स्कंदात. कश्यप मुनी ह्यांना 13 दक्षांच्या मुलींचा विवाह झाला होता. दिती, अदिती आणि अशा बऱ्याच काय होतं. त्यातल्या 13 सोडून नाही 14चा झालेला. तर ती दिती जी आहे ती कश्यप मुनींना म्हणते की माझ्या बाकी 13 बहिणींचाही तुमच्याशी विवाह झालाय, आम्ही सगळ्या तुमच्याशी प्रामाणिकपणे वागतोय किंवा प्रामाणिकपणे सेवा करतोय, पण बाकी सगळ्यांना मुलं झालेली आहेत,
तर तिच्या मनात होती एक थोडेसे कॉम्पिटिशन भावना, पण वाईट नाही कॉम्पिटिशन भावना, असू शकते कधी कधी, जे आहे ते आहे. तर तिला म्हणजे माझ्या सगळ्या बहिणींना मुलं झाली आहेत, तुमच्यापासूनच झाली आहेत, आणि मी काय तुमची कमी सेवा करते असंही नाहीये, पण मला मुलं नाही आहेत. नंतर मला मुलं पाहिजे, म्हणजे आपण शरीर संबंध करूया, मग मुलं पाहिजेत मला. तर तेव्हा होती संध्याकाळची वेळ. आपल्या शास्त्रात सांगितलं संध्याकाळी म्हणजे काय, त्रिकाल संध्याला 3 वस्तू करायच्या नसतात. झोपायचं नसतं, शरीर संबंध करायचे नसतात, आणि काय अशा आहेत 5 वस्तू, मला तर चक्क आठवत नाहीये. खायचं नसतं, अशा 5 वस्तू 3 संध्यांना करायचं नसतं. बरोबर एक 15 मिनिटं पुढे मागे करू शकताय एक्झॅक्टली त्या टाइमला. तर 3 मला आठवलं, खायचं, शरीर संबंध, झोप, हे नसतं करायचं संध्याकाळीला. 3 अजून 2 वस्तू आहेत, आठवते मला चक्क. तर ते मैत्रिणी म्हणते, एशाम घोर तमम वेला, ही वेळ बरोबर नाहीये माझी प्रिय पत्नी, तुझी इच्छा चुकीची नाही. म्हणजे तुझी इच्छा की मला मुलं असावी ही योग्य आणि चांगली इच्छा आहे, त्यात काही गैर किंवा वाईट नाहीये. पण काय कर, एक अर्धा पाऊण तास थांब, अर्धा पाऊण तासाने तुझी इच्छा पूर्ण करतो. पण समोर तिच्या मनात एवढी काम भावना आलेली होती दितीच्या मनात, की ती थांबू शकली नाही. तिने जाऊन कश्यप मुनींना पकडलं, आणि कश्यप मुनी तेव्हा ज्ञानी होते, भक्तीत प्रगती झालेली होते. बघा मुनी आहेत पण फुल भक्तीत प्रगती झालेली नव्हते, म्हणून त्यांनीही डायरेक्टली थांबू शकले नाही स्वतःला अजून अर्धा पाऊण तास. पत्नीची पण चूक आहे, ती काम भावनेमध्ये येऊन खूपच विनंती करत होती, पण तरी पण ती थांबू शकले नाही. पण हे घडल्यावर कश्यप मुनीने म्हटलं की आता तुझ्यातून हे असं चुकीची रिक्वेस्ट आलेली आहे, तर त्याचे परिणाम तर होणार आहेत. ती म्हणते मला असा महान भक्त मुलगा पाहिजे वगैरे, म्हणजे चुकीच्या वेळी झाले, ह्या वेळेला संबंध झाला तर असुर वृत्तीचे लोक जन्माला येतात. सो तुला आता 2 महान असुरांचा जन्म होणार आहे. हे नाही कश्यपू म्हणले, नाही खूप प्रार्थना केली तिने. ते म्हणले आता मी बदलू शकत नाही. तेव्हाच सांगत होतो अर्धा पाऊण तास धीर तर. तिने खूप विनंती केल्यावर ते म्हणजे ठीक आहे, हे तर होणारच आहेत दोघे, पण ह्यांचा मुलगा म्हणजे तुझा नातू तो महान भक्त बनेल असा तुला आशीर्वाद देतो. कोण महान भक्त बनले? प्रल्हाद. तशा त्यांनी आशीर्वाद दिला. तिलाही थोडं समाधान, किंवा ठीक आहे मुलं तर महान असुर आहेतच, ते आता होऊन गेलो, पण नातू तरी महान भक्त बनेल. पण तिला प्रायश्चित्त होत आहे, पश्चाताप होतो. पण जे कर्ममिश्र भक्त आहेत, म्हणजे बघा आपण आहोत, मी काय तुम्हाला बोलतोय का मी त्या लेवलला नाहीये वगैरे, मी मोठ्या लेवलला असं नाही. आपण सगळेच भक्तीमध्ये पुढे जायच्या काय म्हणून मार्गस्थ आहोत, आणि वेगवेगळ्या लेवलला आहोत. आपण बघू शकतो की आपण कुठे आहोत. खाली असू तर पुढे आपली ती लेवल होणार आहे, वर गेलो असतो तर आपल्या लक्षात ठेवायचं की मी इथे होतो, काय खूप पुढे नाही गेलो, जे काय असेल. तर पहिले ते काय करतात, आपल्या चुकीला नाही म्हणतात. नंतर काय करतात, हे पण चुकले, ते पण चुकले, ते पण चुकले, असं करतात. पण ते लोक परत चुका करतात, पश्चाताप करतात, प्रामाणिकपणे पश्चाताप करतात. पण कर्ममिश्र भक्त आहेत ते परत चुकतात. आणि मला माहित नाही प्रामाणिकपणे माझ्याबद्दल म्हणलं तरी अनेकदा चुका होतात, एकदा नव्हे. पश्चाताप होतो परत होतात, पश्चाताप होतो परत होतात. तुमच्या तसा अनुभव आहे का नाही माहित नाही मला, पण विश्वामित्र मुनींच्या हातून अनेकदा चुका झाल्या. त्या 5-10 आपल्याला मेन माहिती आहेत, काय त्रिशंकू, रंभा, उर्वशी, जे काय 5-7 आहेत, आणि ते वशिष्ठांच्या मुलांना शाप देऊन मारलं वगैरे, असे आहेत 5-7 मेन चुका. पण रामायणाने सांगितलंय प्रत्येक 2 चुकांच्या मध्ये 1000 चुका झाल्या, जे ते रामायणामध्ये होत असतात कर्मनिष्ठ भक्तीच्या लेवलला. परत पश्चातापी होतो, तोही प्रामाणिक आहे, खोटा देखावी पश्चाताप नाहीये, प्रामाणिक पश्चाताप आहे. पण परत काय करणार होते, काय करणार इन द सेन्स, हे आपण त्या लेवलला अजून आहोत. तर दितीच्या हातून तेच झालं. 6व्या स्कंदात ती परत म्हणते मला मुलं पाहिजे. तेव्हा कश्यप मुनी माताचा कंट्रोल आले होते, आणि ते आयडिया करतात छानशी. ते काय सांगतात तिला, आपण करू
पण आपली मानसिकता सुधारण्याकरता तू वर्षभर हे पुंसं व्रत कर. पुंसं काहीतरी ते नाव आहे, चक्र आठवत नाही, ते व्रत तू पालन कर 1 वर्षासाठी. जेणेकरून मग खूप तेजस्वी मुलगा होईल तुला एवढं व्रत केल्यानंतर. तर ते तिला व्रत सांगतात, मग ते पालन करताना एकदा दात न घासता झोपते वगैरे असं काहीतरी करते. मग तो विषय वेगळा आहे, आजचा नाही. तर त्यानंतर मग त्यांना ते मरुत देवतांचा जन्म होतो. तर अशा प्रकारे आपण पाहतो दिती ही पश्चाताप करते, पण तो तात्पुरता असतो, देखावी नसतो, खोटा नसतो, नाटकी नसतो, खरा पश्चाताप आहे, पण परत चूक होत असते. असेच कर्ममिश्र भक्त काही काही देवता पण असतात. पण इंद्राचं पाहतो, इंद्र नक्कीच आपल्याकरता खूप सन्माननीय आहे, त्यांचा कोणत्याच प्रकारे आपण आदर करू शकत नाही, पण तरी पण उदाहरण आपण घेतोय. इंद्रांचं पाहतो, काय पाहतो, पहिले त्यांनी गोवर्धन लीला केली, किती महान चूक, वृंदावनच्या सगळ्या भक्तांना मारून टाकायचं. हरी बोल. आणि मग ते 7 दिवस पाऊस पडल्यानंतर त्यांना कळलं की आपण चुकलो. येऊन ते खोटं खोटंच नव्हते, कृष्णा सॉरी वगैरे सुरभीला घेऊन, खोटं खोटं नाही, खरं पश्चाताप झाला, खरं सॉरी म्हटले, नाटकीने सॉरी म्हटले. पण कर्मनिष्ठ असल्यामुळे लगेच काही महिन्यात, काही दिवसात परत ती चूक केली. जेव्हा भगवान कृष्ण सत्यभामेला घेऊन ते पारिजातचे वृक्ष घेण्याला लागले, आणि ते वृक्ष घ्यायच्या आधी त्यांनी त्या कोणाला हरवलं होतं, त्या 16 राण्यांना फ्री केलं. काय त्याचं नाव, जरासंध नाही, कोणत्या राजाने त्यांना त्या 16 राण्यांना पकडून ठेवलेलं, जरासंध नाही, काय म्हणतात, ठीक आहे, तो जो असेल तो नाव आठवता सांगा. हा, भौमासूर. भौमासुरांनी पकडून ठेवलेलं. आणि कोणी सांगितलं, तर भौमासुरांनी, तर त्यांनी त्या इंद्रांच्या आईचं काहीतरी कुंडल वगैरे असे पण काही काही आभूषण चोरी केले होते. तर भगवंत त्यांच्याकडून ते घेतात, आणि इंद्र जाऊन गोवर्धन लीला झाली, त्यानंतर काही दिवस होऊन गेले. दिवस कसे, पृथ्वीचे वर्ष झाले, पण स्वर्ग लोकातले दिवसच झाले होते. तर काही दिवस झाले होते. पारिजातचा वृक्ष घ्यायच्या आधी भगवंत त्यांना त्यांच्या आईचे का पत्नीचे काहीतरी कुंडल बिंडल घेतात, की बघ तुझे ते चोरले होते भौमासूरनी, तू त्याला काही हरवू शकला नाही, पण मी त्याला हरवून तुझे आईचे दागिने आणून देतो. आत्ता दागिने घेतले, आणि जाता जाता भगवंत असे नाही की इंद्राकडे एकच वृक्ष होत, स्वर्गात अनेक वृक्ष होती पारिजातची, पण भगवंत एक उचलतात, एकच वृक्ष नेतात. जसं आता तुमच्याकडे इथे खूप आंब्याची झाड आहेत, कलम वगैरे, किंवा आंब्याच्या सीझनला खूप आंबे असतात, आणि एक पडलेला आंबा आहे, काय झाड पिका पडलेला, असं पण नाही, तो आता पडलेला झाड पिका विकता येत नाही तुम्हाला, पण पडलेला चांगला खाऊ शकतो आपण. तर कोणतरी आला आणि एक आंबा घेऊन जायला लागला, तर आपण काय लगेच भांडणार नाही होत, तुझा झाड पिका मध्ये पडलेला असेल तर, की का नेतोय वगैरे, तू एक आंबा पडलेला, काय काहीतरी माझ्या काय विशेष कामाचा नाही. तर एवढी पारिजातची झाडे स्वर्गात, एकच झाडे असं नव्हे, एवढी आहे, त्यातलं एक झाड भगवंत नेला लागले. आत्ताच त्यांनी ते कुंडल वगैरे परत केले इंद्राच्या आईचे, तरी इंद्र आले भांडायला परत, पूर्णच परत पश्चाताप झाला. तो एक लक्षात घ्या, हा प्रामाणिक पश्चाताप आहे, पण त्यांच्यातून परत परत चूक का होतीये, कारण त्या त्यातून कर्ममिश्र भक्तीच्या लेवलला आहेत, शुद्ध भक्तीच्या लेवलला गेलेले नाहीत, किंवा पुढेही सरकत नाहीत, म्हणजे सरकतील, पण आपण काय वेगळी चर्चा करतो, जेणेकरून आपल्यालाही कळेल, आपल्यालाही धीर मिळेल की ओके, माझ्यातून पण परत परत चुका होता येईल, इच्छा नसताना वेळ लागेल, पण आपण प्रयत्न केला पाहिजे. तर अजून कधी कधी एक वेगळ्या प्रकारे म्हटलं जातं, का बरं आपण पश्चाताप करतो, का पश्चाताप करतो, डिटेल मध्ये बघा, विचार करा. तुमच्यातून काही चूक झाली असेल, तुम्ही कोण भगवंताच्या भक्तांना घरी आल्यावर प्रणाम नसेल केला, त्यांना प्रसाद दिला नसेल, किंवा प्रसाद दिला असेल तर त्यात मीठ खूप जास्त झालं असेल, किंवा असं काही काही चुका होऊ शकतात. ते म्हटलं असतील
तुला आपण संध्याकाळी 5 वाजता इथे भेटूया आणि आपण विसरून घेऊन जायचं. ते बिचारे 5 वाजता जाऊन तास 2 तास वाढवत आणि आपण विसरून घेऊन जायचं. तर अशा काही काही चुका झाल्या असतील आपल्याला, होत असतं. तर अशा ह्याच्यात आपण पश्चाताप का करतो? आपल्या चुका लक्षात येतात, हो, पण पश्चाताप का, म्हणजे त्याचं कारण काय आहे? भगवंतांच्या भक्तांबरोबर आपण हा बरोबर आहे, पुढे भगवानाच्या भक्तांबरोबर चूक केली. हा, पण त्यांनी काय होणार आहे ती चूक केल्याने? भगवंत म्हणजे ते नाराज होणार आहेत. हा, नाराज झाल्यावर काय होणार आहे? आपल्याला भक्ती मिळणार नाही. हा, पनिशमेंट. पनिशमेंट म्हणजे शिक्षा. त्या शिक्षेच्या भीतीपोटी आपण पश्चाताप करतो कधी, की मला ही शिक्षा मिळेल. जसं एकदा खूप मी लंडनला 2003 साली का काहीतरी गेलो होतो, मला ते आठवत आहे. आणि तिथे गेलो होतो आणि सहसा भक्त लोक चॉकलेट खात नाही, तर इस्कॉनमध्ये ते रूम आहे, पण ठीक आहे, ते जाऊ दे रूम. तर एक तिथे काहीतरी एकाने चॉकलेटचा केक किंवा असं काहीतरी आणलं असेल, तर लगेच एकदा म्हणले, तुम्ही प्रोजींना का देताय, म्हणजे मला त्यांना कशाला नरकात पाठवताय? म्हणलं नरकात जाऊ नये म्हणून मी हे चॉकलेट खात नाही. हे कसं, ही पनिशमेंटची भीती झाली. काय शिक्षा होणार? भगवंतांचा आदेश आहे म्हणून मी घेत नाहीये, किंवा साधना भक्तीतला हा अंग महत्वाचा आहे, आपली चेतना चांगली राहावी म्हणून घेत नाही. म्हणजे बरेच आपण पश्चाताप करतो ह्या करता की मला शिक्षा होऊ नये. कधी कधी ट्रॅफिक नियम दिसल्यावर पोलिसांनी पकडलं, हो नाही कधी का एकदा एखादं असं, आता आमचे ड्रायव्हर प्रोदी बसले, क्षमा, एकदा एक असं एकजण गाडी चालत होते आणि त्यांनी लाल सिग्नल तोडून तो गेले. मग पुढे कोणी पकडलं? पोलीस हवालदार. सिग्नल दिसत नाही का तुला? म्हटलं सिग्नल दिसला, मग थांबला का नाही? तुम्ही दिसते नाहीत म्हणतो. सिग्नल दिसला लाल झालेला, पण तुम्ही उभे आहे दिसले नाही. मला पकडायला प्रोजेक्ट जाऊन असते लावून तर असं कधी कधी असतंय आपल्या हातात, आपल्या जीवनात. पण म्हणजे ती भीतीपोटी आपण नियम पालन करत असतो. भीतीपोटी किंवा आपण तोडला ना, ते तिकीट आपल्याला शिक्षा दिल्यामुळे ते नसतील तर जाऊ दे, चालतंय रोडलेला. तर तसं ते म्हटले. एनिवे, तर पहिला आपण पश्चाताप काय करतो? भीतीपोटी. कमीत कमी थोडं तरी करा. त्याकरता आपल्याला आपली चूक स्वीकारली पाहिजे. आपली चूक होतीये हेच बरेचदा कळत नाही, आणि कर्मक्ष लेवलला आपण बरेचदा ती कबूल करत नाही, का पहिल्यांदा लपवायचा प्रयत्न करून मग शेवटी कबूल करतो. आणि खरी आपली इच्छा पाहिजे, ती खूप वेळ लागतो तिला, पण काय पाहिजे इच्छा? डिझायर टू ट्रान्सफॉर्म. आपल्यात परिवर्तन घडवून आणायची ही आपली तीव्र इच्छा पाहिजे. लक्षात ठेवा, हे सगळं अनेक वर्षांचा प्रयत्न आहे. एका दिवसाचं हे काम नाहीये आपल्यामध्ये परिवर्तन करायचं. आणि ते आहे साधक. जो प्रामाणिकपणे खूप पश्चाताप करतोय, त्याची इच्छा आहे, आणि मग अनेक वर्षांनी भगवंत मदत करून त्याला, बघा आपला जो स्वभाव आहे की आपण जे चुका करतोय ते आपलं झालं प्रारब्ध. आणि तो जो श्लोक आहे काय, कुटम बीजम फलोन्मुखम क्रमेण प्रदीयन्ते विष्णू भक्ती, त्याचा पहिला ते 2 शब्द आठवत नाही, की विष्णू भक्ती केल्यावर आपले कर्माचे फळ अनेक, पहिलं बीज असतंय, मग कूट असतंय, कुटम बीजम फलोन्मुखम. जे आपल्याला ते प्रारब्ध प्राप्त झालंय ते सहसा विनाश होत नाही कृष्ण भक्तीने, सहसा. पण त्याच्या आधीचे सगळ्या लेवलचे कर्मांचे फळ नाश होऊ शकतात कृष्ण भक्तीने, हे लक्षात घ्या. तर आता आपल्याला प्रारब्ध आहे की आपण एक स्वभाव घेऊन आलोय, त्यात कधी आपण खोटं बोलतो, कधी निंदा करतो, जे काय असेल ते, तो आता आपण घेऊन आलोय. त्याला बदलायला खूप 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 वेळ लागणार आहे. अशक्य नाहीये, पण ते लास्ट आहे. त्याच्या आधी जी कोणती फळं नाश होतील, जी बीज रूपात आहेत, माहीत पण नाहीत आपण वाईट केलेले आहेत, पण बीज रूपात आहेत कधी ना कधी.
तसं आता पावसाच्या सीझनला बीज रूपात एवढ्या सगळ्या गवतांचं बीज पडलेलं असते तिथे आणि पाऊस पडला की एवढंच उगवून येतं. तर माहित पण नाही आपल्याला. काही काही ठिकाणी त्यांनी अभ्यास केला की असे बीज काही कारणास्तव डिटेल जात नाही, तिथे जमिनीत अनेक वर्ष काही उगवत नव्हतं, पण बिया पडलेल्या होत्या आणि 10-15 वर्षानंतर जेव्हा परत योग्य वातावरण झालं तेव्हा त्या बिया उगवून आल्या. तर हे झालं बीजम. आपल्या अनेक कर्मांची फळं अशी बीज रूपात असतात. त्याची योग्य परिस्थिती आल्यावर 50, 100, 200, 1000 जन्मांनंतर ती येऊ शकतात. ते झालं कुटम आणि बीजम. कुटम म्हणजे स्वभाव. ठीक आहे, मी डिटेल जात नाही, तो आजचा विषय नाही. आणि फलोन्मुख म्हणजे आता फळीत होणार आहे लवकर, पण अजून फळीत झालेली नाहीये. हे सगळे बदलू शकतात. म्हणजे फलित होणार असेल, मे बी आपला ऍक्सिडेंट होऊन मृत्यू होणार असेल, तर मे बी आपण खरोखर तीव्र भक्ती केली तर ऍक्सिडेंट होऊन एखादा पाय वगैरे अपंग होऊ, पण जिवंत राहू, असं थोडंफार परिवर्तन होऊ शकतंय. पण जे आता आपण ऑलरेडी अनुभवतोय प्रारब्ध आहे, त्याचा फरक पडत नाही, पण तो लास्ट, खूप लास्ट पडतो. तर असं आहे. शुद्ध भक्त एक असे पश्चाताप करतात, हे जर आपण ऐकणार आहोत. तर यस, महाराज परीक्षितांनी जेव्हा 7व्या स्कंदात ऐकतात शुकदेव गोस्वामींकडून की कसे पाप ज्यांच्या हातून पाप घडलेलं आहे ते लोक नरक लोकांमध्ये वेगवेगळे काय करताय, यातना उपभोगताय. आता मी नरक लोकांबद्दल बोलत नाही, पण विषय वेगळा आहे आपला. तर महाराज परीक्षित एक भक्त आहेत, त्यांच्या मनात स्वाभाविकपणे हा प्रश्न येतो की हे लोक एवढे दुःख भोगतायत नरक लोकात, ते या दुःखातनं कसे, त्यांची सुटका कशी होणार. तर परीक्षित महाराजांचे गुरु कोण आहेत, त्यांना भागवत कोण सांगतंय, येस, सुखदेव गोस्वामी. सुखदेव गोस्वामी भागवत सांगता सांगता म्हणतात महाराज परीक्षितांची परीक्षा घेऊया. त्यांना आतापर्यंत जे काही सांगितलं तो विषय समजतोय का नाही बरोबर. तर ते म्हणतात प्रायश्चित्त केलं म्हणजे काय, वैदिक शास्त्रात त्या कर्मकांडामध्ये अनेक चुकांकरता प्रायश्चित्त सांगितलेलं. असं तुमच्या हातून घडलं तर तुम्ही इथे जाऊन हे दान करा आणि अमुक यज्ञ करा आणि हे करा. ते चुकीचं नाहीये, ते वाईट नाहीये, पण त्यांनी तुमची परत ती चूक करायची प्रवृत्ती नष्ट होत नाही. ती एक चूक झाली, त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला, म्हणजे तुम्ही प्रायश्चित्त केलं आणि त्याचा कर्म तुम्हाला फळ मिळणार नाही. आपण नाशिकला जाऊन तो यज्ञ करा वगैरे, ते चुकीचं नक्कीच नाहीये, पण ते तुमची पाप करायची किंवा चूक करायची प्रवृत्ती नष्ट करत नाही. त्या एका पर्टिक्युलर चुकीचे कर्मफळ तुम्हाला मिळणार नाही, हे ते ऍडजस्टमेंट करतात. आणि महाराज परीक्षित राजा होते, सुखदेव गोस्वामींना माहिती आहे. राजा असताना ते बरेच असे गुन्हेगार लोकांना शिक्षा द्यायचे. तर त्यांना माहिती आहे की हे लोक जेलमध्ये जातात काय 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, आणि बाहेर आल्यावर परत तीच चूक करतात. जेलचा तसा काय विशेष फायदा त्यांना झालेला नाहीये. तर म्हणून सुखदेव गोस्वामी प्रायश्चित्त यज्ञ वगैरे हे वैदिक शास्त्रातले आहेत, त्या लेवलच्या लोकांकरता. ते आपल्या शिष्याची परीक्षा केली की शिष्य लक्षपूर्वक ऐकतोय का नाही, त्याला कळतंय का नाही आपण काय चर्चा करतोय ती, त्याकरता म्हणून ते मुद्दाम या लोअर लेवलचं उत्तर देतात की प्रायश्चित्त करा, मग तुम्ही चूक केल्यात नरकात जाणार नाही, कारण की तुम्ही जिवंत असतानाच प्रायश्चित्त केलेलं आहे. पण सुखदेव गोस्वामी नाही, महाराज म्हणतात हे म्हणणे कुंजर शौचवत, हे प्रायश्चित्त करणे हे हत्तीच्या आंघोळीसारखं आहे. हत्तीच्या आंघोळीसारखं म्हणजे हत्ती जातो त्या नदीतलं ते सोंडेने पाणी घेऊन मस्त शॉवर घेतो, आणि नंतर बाहेर आल्यावर ती नदी किनारची किंवा तलाव किनारची माती घेतो आणि परत आपल्या अंगावर टाकतो. हरे कृष्ण. हत्ती तसं करतो, म्हणून त्याला हत्ती स्नान म्हणणे. कुंजर म्हणजे हत्ती, शौच म्हणजे स्नान. तर महाराज कृष्ण म्हणतात हे प्रायश्चित्त म्हणजे ते हत्तीच्या स्नानासारखं आहे. प्रायश्चित्त केलं त्या वाईट कर्माच्या फळापासून तुमचं संरक्षण झालं आणि परत येऊन तेच वाईट कर्म केले. तर ते म्हणतात हे काय एवढं मनाला पटत नाही, काहीतरी व्यवस्थित सांगा. तर आता एक महत्वाचा विषय,
हा, तर दितीच्या ह्याच्यात काय प्रश्न होता, ती पण महान भक्त आहे शेवटी, भागवतामध्ये ते नाव आहे, पण तिचा महत्वाचा प्रश्न जो होता तो आपल्याकरता खूप महत्वाचा आहे, जो आपल्यामध्ये नक्कीच परिवर्तन करेल. दितीमध्ये आपल्या चेतनेमध्ये परिवर्तन करून घ्यायची इच्छा नव्हती. ही आपल्याला तीव्रतेने पाहिजे, नुसती पाहिजे नाही, तीव्रतेने पाहिजे की ठीक आहे मी असा आहे, माझ्यात अनेक जन्मांच्या कर्मांमुळे असे असे स्वभाव दोष आहेत प्रत्येकाने, पण मला खरोखर म्हणजे आपण भगवंतांकडे दररोज, भक्तांकडे दररोज कळकळीने प्रार्थना केली पाहिजे. तोच आपला काय म्हणूया ध्यास, ध्यास पाहिजे, तोच विचार पाहिजे की मला माझ्या चेतनेमध्ये परिवर्तन करून घ्यायचे. सोपं नाही, पण तो आपला मेन पाहिजे. तर तो पहिला पॉइंट आहे, दितीच्या मनात तशी चेतना परिवर्तन करून घ्यायची इच्छा नव्हती. सो पहिला मुद्दा येतो की आपल्या हातून चुका होत असतील कोणत्याही प्रकारच्या, पण त्या चुका होऊ नयेत हे परिवर्तन करून घ्यायची खूप तीव्र इच्छा आपल्यामध्ये पाहिजे. त्यालाही भक्तांचा आशीर्वाद आपल्याला इच्छाच नसते, हा मी चुकलो, पण अशी तीव्र इच्छाच नसते. सो तुम्ही जसं म्हटलं तसं आपण जेव्हा भक्तीला चालू करतो तेव्हा कर्ममिश्र भक्ती असते. चूक केल्यावर आपण शोक करतो आणि काही दिवसांनी विसरून जातो, परत चूक करतो. हे ऑलरेडी मी बोललेलो आहे. त्याचा पण पुढचा पॉईंट मिळेल. जसं ते चित्रकीर्तनच्या ते इंद्राला यज्ञ करायला एक पुजारी पाहिजे असतात, ब्राह्मण. तर ब्रह्माने सांगितलं ते बघा हे विश्वरूप आहे, त्यांना घ्या. पण हा विश्वरूप आहे ना, तो वडिलांच्या साईडनी देवतांशी कनेक्टेड, आईच्या साईडनी असुरांशी कनेक्टेड. तर हा थोडा थोडा असुरांना पण फेवर करेल, पण तुझ्या यज्ञाकरता हाच सुटेबल पुजारी आहे किंवा हाच सुटेबल ब्राह्मण आहे. तो जो करेल ते तू थोडं सहन कर, पण तुझंही काम व्यवस्थित होईल. हे ब्रह्माजींनी सांगितल्यावर जेव्हा इंद्र पाहतात की विश्वरूप आहे, यज्ञामध्ये देवतांना आहुती देतोय आणि गपचूप गपचूप असुरांना पण आहुती देतोय. जेव्हा इंद्राला हे कळतं, लगेच ब्रह्माजींनी सांगितलेलं असताना की तू हे सहन कर, तो लगेच आपली तलवार काढतो आणि विश्वरूपला मग पश्चाताप करतो, अरे मी किती वाईट आहे, मीच नेमलेल्या माझ्या यज्ञाच्या पुजाऱ्यांना मी मारून टाकलं. तर लक्षात ठेवा साधक भक्तांच्या आयुष्यात पण तरी इंद्राचं चांगलं आहे, तो खरोखर प्रामाणिक पश्चाताप करतो. हे पण व्हायला पाहिजे, नाही तर आपण बरेच आपली चूक स्वीकारतच नाही. पहिला मुद्दा, खूप दुर्दैवी आहात आपण. समजा आपण आपली चूक स्वीकारलीच नाही तर हे काय फार दुर्दैवी आहे, फार दुर्दैवी आहे. कमीत कमी प्रामाणिकपणे स्वीकारावी आणि प्रामाणिकपणे बदलायचा प्रयत्न करावा. अर्थात इंद्रांसारखं 2-4 चुका होणार आहे, पहिला नाही पाहिजे, पण 99% होतात. पण दरवेळेला प्रामाणिक पश्चाताप तरी असावा आणि चूक बदलायची खूप तीव्र इच्छा असावी. तर आणि म्हणून इंद्र काय करतात, चूक लपवत नाही. त्या विश्वरूपला मारल्यावर त्यांना ते कर्माची काहीतरी 4 फळं येतात. त्याचा मला पाठण्याने बोलत नाही, ते नम्रतेने आपल्या केलेल्या चुकीची जी काही फळं येतात ती नम्रतेने स्वीकारून घेतात. ओके, हे मला शिक्षा आहे, माझ्यातून चूक देते, कबूल केली त्यांनी. तर त्यातला सुधारायचा पहिला भाग काय आहे, जे शिक्षा आलेली आहे ती नम्रतेने स्वीकारून घेणे, हा पहिला भाग आहे. सो मी जसं म्हटलं, ऑलरेडी बोललोय की पहिल्याच आपण चूक स्वीकारतच नाही, नंतर स्वीकारली तर विषय अंतर करून हे ते बोलायला लागतो. आता हे हा जो फरक आपण म्हणत गेलो तो कसा होईल आपल्या, ह्याला इथे आवश्यकता आहे आपल्याला एक आध्यात्मिक प्रामाणिक गुरुला शरण जाणे. मग तो आता विषय वेगळा आहे, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, दीक्षा कधी होते, दीक्षा म्हणजे काय, हा सगळा एक विषय वेगळा आहे. मे बी पुढच्या रविवारी 16 ऑगस्टला, आज शनिवार आहे ना,
आपल्या कोमल सिंग म्हणून रेखा मातेंच्याकडे वृंदावन चंदनकडे सत्संग आहे सकाळी 10 वाजता. तिथे आपण हा विषय घेऊया. दीक्षा आणि गुरु काहीतरी प्रामाणिक विरह सेवा आणि दीक्षा ह्या विषय तो असणारा विषय. तर रेखा मातेने सांगितले तुम्हाला ज्यांना कोणा वेळेत येऊ शकतात, फक्त जायच्या आधी 2 दिवस जे कोण जाणार आहेत त्यांनी मे बी सरस्वती मातेंना नाव द्या आणि त्यांना सांगावं लागेल किती लोक येणार आहेत प्रसादाची. याला सगळ्यांना अलाउड आहे, पण येणार त्यांनी नावं द्या म्हणजे तेवढ्या ते प्रसादाची सोय होईल. बाकी काय. तो पहिला मुद्दा आहे की आपण चूक स्वीकारली पाहिजे, मग तीव्र इच्छा पाहिजे ती आपल्यामध्ये प्रामाणिक परिवर्तन करून घ्यायची. आणि तेव्हाच आपण शिक्षा स्वीकारतो आणि तेव्हाच आपल्याला खरोखर पश्चाताप होतो की मी काय आहे. प्रभुपाद म्हणतात एखादा व्यक्ती किती पापी स्वभावाचा असेल, पण त्याला जेव्हा आध्यात्मिक गुरु प्राप्त होतात, म्हणजे काय गुरु काय नुसतं मॉडेल नाही, माझी दीक्षा झाली आता हा आजचा विषय नाही. पण दीक्षा म्हणजे काय, का आपण दीक्षा घेतो, आता जसं मी सुरुवातीला म्हटलं का भक्ती करतो आपण, ते परवा 16 ऑगस्टला ऐकूया. पण तरी पण फक्त प्रश्नच घेतो इथे, त्या विषयात जात नाही. का दीक्षा घ्यायची असते आणि दीक्षा घेणं म्हणजे काय, जाऊन बसलो नियम पाळ, तो एक त्यातला भाग झाला, तो एक त्यातला भाग झाला. पण खरं का, कारण का आपल्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त व्हावं. ते ज्ञान नुसतं जाऊन नाव मिळालं महा मिळाला त्यांनी होणार नाही. आध्यात्मिक ज्ञान कसं प्राप्त होणार, गुरुमुख पद्मवाक्य चित्ते ते कोरिया ऐक्य. मग आपण ह्या विषयात जात नाही की तो दीक्षा गुरु आहे का, शिक्षा गुरु आहे का, पथप्रदर्शक गुरु आहे का, कोणते गुरु असू दे, चैत्य गुरु आहे, त्यांच्याकडून आपल्याला नॉलेज ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे की बाबा पहिलं इथे मी चुकतोय, मग चूक सुधारली पाहिजे, चूक सुधारताना कर्मविश्वासांना खूपदा फेल होऊ, परत चुका करू, मग पुढे काय, मग पुढे पश्चाताप कसा, आणि मग कसं शेवटी आपल्यामध्ये हे नॉलेज, जपाचं नॉलेज, अपराधांचं नॉलेज म्हणलं, आणि कृष्ण प्रेमाचं नॉलेज. जेव्हा प्रभुपाद म्हणतायत की किती पापी असू आपण, पण तो खरोखर पश्चाताप करतो, आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली भक्ती करतोय, तर आध्यात्मिक गुरु का आहे, नुसते फोटो नाही आहे आमचे गुरु आहे नाही. गुरु इज नॉट जस्ट फॉर फोटो, इट इज फॉर आपल्याला मार्गदर्शन, आपल्याला मार्गदर्शन दिलं पाहिजे. हरी बोल, ते आपले गुरु आहे. तर बरेचदा म्हणून शिक्षा गुरूंना महत्व आहे. आपली परंपरा हा पुढच्या रेवाचा इथे थांबतो, हा विषय इथे घेत नाही, मग विषयानंतर होईल आणि वेळही कमी आहे. सो एनिवे, तर प्रभुपाद म्हणतात अशा आध्यात्मिक गुरूंकडनं आपल्याला नॉलेज मिळतं, जे ज्ञान मिळतंय, जेणेकरून आपला अज्ञानाचा नाश होतो आणि तेव्हा आपण योग्य प्रकारे भगवंतांचं चिंतन करू शकतो. नाही तर आपण करत असतो जप, हरे कृष्ण कृष्ण, आणि मनात चालू आहे बऱ्याचशा भौतिक इच्छांकरता जप करतोय. योग्य प्रकारे कृष्ण कृष्ण हरे हरे, स्टुडंट असतील तर मार्गांसाठी करत असतील, कोण युवा असतील तर नोकरी धंदा किंवा पती पत्नी चांगल्या वेळा म्हणून करत असतील, ते वाईट नक्कीच नाही. भौतिक इच्छांकरता जप कधी चालतो, अकामवा सर्व कामवा, तो उत्तम नाहीये पण वाईट पण नाहीये, चुकीचं पण नाहीये, पण तो उत्तम नक्कीच नाही आहे. तर जेव्हा ज्ञान मिळतं आणि भक्ती करतो तेव्हाच खरं अनेक लाखो करोड जन्मांचे आपलं अज्ञान नाशून पाप नाश होत आहे. सो एक महत्वाचा मुद्दा आहे, प्रोजी जे अपराध म्हटले तो इथे आला. कधी कधी आपण चूक करतो आणि आपल्याला कळतही नाही चूक झाली म्हणून. चूक म्हणजे खास तर इथे अपराधाचा विषय, नुसती चूक नाही, एक नुसती चूक आहे ती पण नाही व्हायला पाहिजे की नैवेद्य करताना तुळशी घालायला विसरलो, ही पण नाही व्हायला पाहिजे, किंवा साखरेची ऐवजी मीठ घातली, पिठी साखरच असेल तर असंही नाही व्हायला पाहिजे. पण महत्वाचं इथे आपण म्हणतोय
वैष्णवांचा अपराध ही सर्वात मोठी चूक आहे. बाकीच्या पण चूक आहे, पण वैष्णवांचा अपराध ही सर्वात मोठी चूक आहे. तर पहिले तर आपल्याला कळतच नाही की आपण इथे अपराध करतोय भक्तांचा, कळतच नाही. आणि कळलं तरी दुसरं खूप वाईट स्थिती काय आपली, कळलं की हा असं नव्हतं करायला पाहिजे, पण त्याच्या मनात खरोखर तीव्रतेने हृदयापासून पश्चात्तापाची भावना येत नाही. म्हणतो, हा ठीक आहे तसं केलं तर काय केलं, पण त्याच्या मनात तीव्रतेपासून पश्चात्तापाची भावना येत नाही. का बरं असं होत आहे? ह्या दोन वस्तू, केलेली चूकच कळत नाही आणि मनात तीव्रतेने पश्चात्तापाची भावना येत नाही. का असं होत असेल पुढे? हा कशामुळे? प्रारब्ध. शरण गुरुना शरण गेलो नसेल. हा, गुरुना शरण काय गेलो नसेल. नाही, दीक्षित भक्तांच्या हातून असं होऊ शकतं. दीक्षा घेतली आहे का एक्सटर्नल नाही आहे की बाबा मी जाऊन दीक्षा घेऊन आलो. नाही, तुम्ही खरोखर हृदयातनं परिवर्तन करायची इच्छा करताय का, आदेश ऐकायचं, ते खरं दीक्षा आहे. तो यस. का बरं असं होत असेल की त्यांना एक तर चूक कधी ती कळत नाही, कळली तरी त्यांना खरोखर पश्चात्ताप होत नाही. पश्चात्ताप होत नाही तोपर्यंत तुम्ही परिवर्तनाची अपेक्षाच करू शकत नाही. यस. का बरं? एक मिनिट, तिघे दोघे म्हणतात एवढं. यस, सुयोग प्रभू मग ते प्रवृत्ती. यस, भक्तीचा अहंकार. मी ऑलरेडी उत्तर बोललो. नम्रता नसणे. मी ऑलरेडी उत्तर बोललो, प्रश्नाचंच उत्तर आहे. नाही, त्यांनी चूक तर मान्य, पहिले तर चूक कळत नाही, कळल्यावर त्यांनी मान्य केली पण पश्चात्ताप करत नाहीये की माझी चूक झाली. अज्ञान एक आहे, पण चूक कळत नाही हे अज्ञान होऊ शकतंय. पण ते अज्ञान काय? त्याचा अपराध एवढा मोठा आहे, त्याचा अपराध एवढा मोठा आहे की तोच त्याला हे कळू देत नाही. अपराधाचा एवढं एक भयंकर परिणाम असतो की त्या व्यक्तीला, त्या भक्ताला हे कळूनच येत नाही की मी चुकलो, मी अपराध केला. हे खूप दुर्दैवी आहे. अपराध करणं दुर्दैवी आहे, पण मी केलं हे न कळणं अजून दुर्दैवी आहे. आणि कळल्यावरही त्याला आपण गंभीरतेने बदलायचा विचार करत नाही, कारण तो अपराधाचा लोड एवढा असतो की आपल्याला हे कळतच नाही आणि आपण बदलायचा प्रयत्न करत नाही. सो त्याच्याकरता पण काही सुकृती लागते. ह्या दोन वस्तू व्हायला पण काही सुकृती लागते. जसं आपण पाहतो प्रजापती दक्ष, तर नारद मुनी त्यांचे एकदा 1000, एकदा 10,000 का 1000 100 असं काहीतरी, जे काय असेल ते 1000 10,000 मुलांना उपदेश करून सगळ्यांना प्रभूच्या आश्रमामध्ये जॉईन करून टाकलं. दक्ष इथे खूप रागवलेला होता. 1000 आणि 10,000 1000 आणि 10 दक्ष इथे रागवलेला होता. पण नारद मुनींना माहिती आहे दक्ष रागवलाय. नारद मुनींना हे माहिती आहे की मी गेला तो माझी निंदा करेल. पण नारद म्हणतात त्याचाही उद्धार करूया. मुलांचा झाला 11,000 मुलांचा, म्हणून दक्षावर कृपा दाखवायला नारद मुनी जातात. पण मग दक्ष आपला सगळा त्यांच्या वाईट वाईट बोलायला चालू करतो, त्यांची निंदा करायला. तुम्ही असे आहात नारद मुनी, तुम्ही तसे आहात वगैरे. आणि मग त्याला कळतही नाही आपली चूक, त्याला आपली चूक कळतही नाही. पश्चात्ताप तर लांबची गोष्ट. का? कारण त्याच्या अपराधाचाच लोड एवढा होतो. नारद मुनी सारख्या महान भक्तांप्रती एवढा मोठा अपराध केला, त्याच्यात लोड एवढा होतो की त्यांना आपली चूक कळतच नाही. आणि परत शंकरांचा अपराध करतात. ती पार्वती सती देते वगैरे. सती पुढच्या जणी ती पार्वती बनते, पण आता ती सती देते वगैरे, हा विषय वेगळा. सो
पण ह्याच्या विरुद्ध पण पाहतो जय विजय माते बोलल्या तिसऱ्या स्कंदाचं. जय विजयच्या हातून चूक झाली. त्यांनी काय केलं, नाही म्हणायचं चूक, म्हणायचं नाही चूक, जसं असेल तसं. हां, पण जेव्हा त्यांना शाप मिळाला तरी लगेच प्रायश्चित्त करून पश्चाताप करून तो स्वीकारून घेतला. चित्रकेतू महाराजांनी पण स्वीकारून घेतला. वृत्रासुर बनवण्याचं. शिवजी म्हणतात, हे बघ भगवंतांच्या महान भक्तांचं लक्षण, ते तुम्ही काही शाप दिला ते सगळ्याला भगवंतांची कृपा म्हणून स्वीकारून घेतात. सो आणि चतुर्कुमाराने वाटत असते अरे आम्ही शाप देऊन चूक केलं. चतुर्कुमाराने काय वाटत असते, आम्ही शाप देऊन. तर जेव्हा भगवान, आता बघा असे दोन महान भक्त आहेत जय विजय आणि चतुर्कुमार, दोघांना वाटतं की आम्ही चूक केली का, तेव्हा भगवंत मध्ये येतात आणि वैकुंठातनं भगवंत बाहेर आले गेटशी, की आता भक्तांचा हे जे चालू आहे ते अजून वाढू नये म्हणून. आणि दोघा भक्तांना खास करून चतुर्कुमारांना वाटतंय हो आम्ही एवढी मोठी चूक केली, जय विजयना शाप दिला, भगवंतांनी आपल्यावर क्रोधित होऊ नये. आणि जय विजयांना भगवंतांच्या चरणाची तुळशीचा गंध येतो आणि त्यांच्यात शुद्ध भक्ती विकसित होते फक्त तुळशीचा गंध ऐकून. आणि भागवतामध्ये वर्णन आहे की भगवंत अशा मूडमध्ये येत आहेत तिथे की कोणाला कळतच नाही की भगवंत रागवलेत का आनंद देत. जय विजयना आणि चतुर्कुमारांना ते कन्फ्युज आहेत की भगवंत रागवलेत का नाही रागवलेत, नक्की काय झाले. तर अशा प्रकारे आपण पाहतो म्हणून ते म्हणतायत, आपले आचार्य पण सांगतायत की तसाही जरी अपराध असेल, चतुर्कुमारांनी पण तसा अपराध केला, उगीच शाप दिला. तेव्हा काय झालं, त्यांना कृष्ण प्रेम मिळालं पण शांत रसातलं. थोडासा त्याचा इफेक्ट आला की दास्य रस साख्य रसाचं भगवत प्रेम त्यांना मिळालं नाही. तर हा एक मत, अपराधाविषयी हा महत्वाचा विषय की पहिला अपराधाचा लोडमुळे आपल्या मनात पश्चाताप येणार नाही आणि आला तरी आपल्याला उच्च लेवलची भक्ती मिळायची शक्यता मात्र खूप कमी होत जाते. आणि आता अजामील सारखं, आपण तर अजामील सारखं परत परत चुका करत होतो आणि हे अपराध वगैरे आपण तर चार नियमांमध्ये किंवा अजून भौतिक पैशाच्या बाबतीत किंवा दुसऱ्या तिन्हींदा अशा चुका करत राहतो. तर प्रभुपाद म्हणतात अजामील हा साधक होता म्हणून तो त्याचा आपल्या इंद्रियांना कंट्रोल नाही करू शकला म्हणून त्याचं आपण म्हणूया पतन झालं. पण प्रभुपाद काय म्हणतात, प्रभुपाद काय म्हणतात, आपलं पतन झालं तरी आपण पतित राहायला नाही पाहिजे. जसं गीतेत ते 9व्या अध्यायात येत आहे काय, अपिचेत सुदुराचारो, अजामीच्यातून दुराचार झाला होता, सुदुराचार, त्या वेश्येला आपल्या घरात आणून ठेवून दिलं त्यांनी. तर भगवंत काय म्हणतात, अपिचेत सुदुराचार, असं दुराचार जरी पण हातून झाला तरी आपण परत भगवत भक्तीला लागलो पाहिजे. मग ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे दुराचार ठीक नाहीये पण आपल्या भगवत भक्तीच्या प्रवासात तरी ठीक आहे, प्रवास सरकतोय पुढे पुढे. बिलोमन ठाकूर पण ते पण त्यातले झाले, चूक झाली, परत चूक झाली, बघा आपण पाहतो. पण त्यांनी खरोखर पश्चाताप केला, शेवटी त्यांनी आपले डोळे पण पडून घेतले, आपण करायला नको, आपलं कठीण आहे, आपल्याला आत्ता त्या क्षणालाच डोळे पडून घ्यावे लागतील. मग पण बिलोमन ठाकूरांना खरोखर पश्चाताप झाला तेव्हा की काय हे, काय मी आहे, कसा मी, तेव्हा त्यांनी तर यस. सो कुठे हा अजामील म्हणून तर पतन झालं. पण प्रोपगंडा ही शुड नॉट रिमेन फॉलन, तो पतित नाही राहायला पाहिजे. आपण सगळ्या तर भक्तीमध्ये आपल्याला पहिल्यांदा काय होतंय, आता तुम्ही खरोखर ह्या करता काय व्हायला पाहिजे, आपण स्वतःला अवलोकन केलं पाहिजे. आपण जगाला पाहत असतो, ते प्रोजी तसं करताय, ते प्रोजी तसं करताय, ती माताही तसं करते, पण आपण स्वतःवर अवलोकन केलं पाहिजे तर आपण काय काय करतो हे आपल्याला कळणार आहे.
तर पहिले आपल्याला फोकस बदलला पाहिजे. तुमच्या सगळ्यांकडे स्कूटर आणि कार आहे, त्याचा लाईट कुठे पडतो? समोर. पण तो बदलायचा आहे आता. हे कॅमेऱ्यासारखं. स्कूटरचं तर लाईट स्वतःकडे पाडता येत नाही, पाडून काय फायदा नाही. पण मोबाईल कॅमेरा करून शिकलं पाहिजे. मोबाईल कॅमेराचा एक तर तो फ्रंट कॅमेरा असतो, एक तर काय एक कॅमेरा आपल्याकडे असतो. आपण नेहमी लोकांवर कॅमेरा करून हा तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, ती तशी आहे, तो तशी आहे. तो तर बदला. आपल्याला बदलायची इच्छाच नसते. आणि बदलल्यावर आपल्याला मी चांगलाच आहे. जसं ती गोष्ट बघा, युधिष्ठिर काय दुर्योधनची, त्यांना कोणी सांगितलं माहित नाही, भीष्मांनी का द्रोणाचार्यांनी काहीतरी. युधिष्ठिराने सांगितलं तुझ्यापेक्षा, काय सांगितलं बरं ते जे माझ्या नोट्स नाहीये, चांगला का वाईट. युधिष्ठिराने सांगितलं तुझ्यापेक्षा वाईट मनुष्य या जगातला शोधून आण. आणि दुर्योधनला सांगितलं तुझ्यापेक्षा चांगला मनुष्य जगातला शोधून आण. संध्याकाळपर्यंत टाइम आहे. गेले दोघे, संध्याकाळी आले. युधिष्ठिरला काय सांगितलं तुझ्यापेक्षा वाईट. तर तो म्हणतात मला या जगात माझ्यापेक्षा वाईट कोणीच दिसलं नाही. ही युधिष्ठिरची भावना होती. आणि दुर्योधन काय म्हणतो मला या जगात माझ्यापेक्षा चांगला कोणीच दिसलं नाही. तर दुर्योधनचा फोकस तसं म्हटलं ना, फोकस आपण इतरांवर ठेवलेला आहे. अरे विलास प्रभू बघा काय करतायत, अरे श्रीकृष्ण प्रभू तसं करतायत, आणि अरे हे माताजी तसं करते. तर बदला. आपल्यावर करा तो फोकस. मी काय काय करतोय आणि काय काय नाही केलं पाहिजे ते मी करतोय, आणि काय नाही केलं पाहिजे ते मी करत नाही आहे. फोकस माणसाने आपल्यावर केला पाहिजे. भक्ताने जो खरा त्याला तेव्हाच आपल्या पश्चाताप येईल, तेव्हाच आपल्यामध्ये परिवर्तनची भावना निर्माण कधी होईल. जेव्हा आपण फोकस आपल्याकडे करू, तेव्हा फोकस समोर सगळ्यांवर लावून ठेवलाय तर आपल्याला परिवर्तनाची भावना निर्माण होणार नाही. पण तरी पण एक भक्त चूक करतो आणि एक अभक्त चूक करतो, याच्यात खूप फरक आहे. भक्त चूक करूयार लगेच पश्चाताप करून प्रायश्चित्त करून तो परत चांगला बनतो. मी परत चूक करेल पण परत चांगला बनायचा प्रयत्न करतो आणि बनतो पण, मग परत चूक करेल, परत ती चूक तात्पुरती असते, मग परत चांगला बनतो. पण जे भक्त लोक आहेत ते चुकाच करतात, तर त्यांना काय चांगलं बनायची इच्छा नाहीच आहे. म्हणून हा फरक आहे एखाद्या भक्ताच्या हातून होणाऱ्या चुकांमध्ये आणि अभक्ताच्या हातून होणाऱ्या चुकांमध्ये. हा फरक आहे, आपल्याला तो लक्षात ठेवला पाहिजे. काय भक्त कधीच किती चुका झाल्या तरी तो भगवंतांची सेवा सोडत नाही, हे महत्वाचं आहे. त्यांना काही मोठ्या चुका झाल्या तर लोक भगवंताची सेवा सोडून देतात. तर प्रभुपाद म्हटले, प्रभूला विचारलं प्रभुपाद ह्याचा पश्चाताप खरा आहे की खोटा हे कसं कळणार? प्रभूने सिंपल उदाहरण दिलं. त्यांनी परत साधना भक्ती चालू केली तर त्याचा पश्चाताप खरा आहे, आणि त्याने भक्ती सोडून दिली तर त्याचा पश्चाताप, पण बरेच चूक होईल. इंद्राजीशी परत चूक झाली, परत तो खरा पश्चाताप करेल, पण तो कर्म मिश्र म्हणून ती चूक होत राहील, पण त्याचा पश्चाताप पण खरा आहे, खोटा नाहीये. म्हणून त्यांनी परत साधना भक्ती चालू केली, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याला भगवंत म्हणतात अपिचेत सुदुराचारो. चूक झाली, खरा पश्चाताप झाला, परत साधना भक्ती चालू केली. हे म्हणजे प्रभुपाद म्हटले इफ ही कम्स बॅक टू कृष्ण ही इज जेन्युइन. तो प्रामाणिक आहे, पण मे बी चूक परत होईल, पण तो प्रामाणिक आहे. आणि तो आला नाही तर तो प्रामाणिक नाही आहे, परत भक्तीमध्ये आला नाही तर. तो अजामिल पतीत झाला होता पण परत भक्तीमध्ये आला. मग आपल्याला विचार नाही केला पाहिजे अरे ह्याने एवढी मोठी चूक केली होती, अरे ह्याने तर असं परत साधना भक्ती प्रामाणिकपणे आलेला आहे ना. मग ठीक आहे, म्हणजे आपण विसरून चालणार नाही, त्याला त्याच्या कर्माची फळं मिळणारच आहे. पण आत्ता तो योग्य भक्त आहे, आत्ता तो योग्य भक्त आहे. आपण काळजी घेतली पाहिजे. तर प्रभुपाद म्हणतात एक भक्त एकदा पतन होईल, दोनदा पतन होईल, तीनदा पतन होईल, पण तो प्रामाणिक पश्चाताप करतोय, हे मी काय केलं, मला हे नव्हतं करायला पाहिजे, आणि परत येऊन भगवंतांचे चरण पकडतोय, तर त्याला आशा आहे. त्याला काय आहे? आशा आहे शुद्ध भक्ती प्राप्त करायची. आणि जो सोडून देतो त्याला कशी आशा असणार? त्याला आशा आहे. सो कधी कधी आपल्या हातून तुम्ही प्रयत्न केला असेल
एखादी चूक होत असेल आणि कळल्यावर ती चूक सुधारतच नाही 5-5, 10-10, 15-15 वर्ष, तर आपण डिप्रेशन जायची गरज नाही. चूक नक्की चूकच आहे, पण आपण आशा भगवंतांकडे येतोय ना परत प्रामाणिकपणे, तर आपल्याकडे आशा आहे. जसं आपण पाहतो ते तुम्हाला माहिती का नाही माहित नाही, असे मोठे मोठे गेम्स होतात कुस्ती तरी माहिती आहे तुम्हाला, क्या बॉक्सिंग, क्या कुस्तीमध्ये तो जमिनीवर पडला, हे झालं ते झालं, बॉक्सिंग मध्ये पडला, पण तो हारला म्हणत नाही कधीपर्यंत, जोपर्यंत परत अजून उभा राहत नाही. असा कधी लढखड का होईल आपण उभा राहिला तर तो अजून हारला नाही. तसं भक्तांच्या हातून पतन होत असेल, चुका होत असतील, पण ते परत उभे राहून साधना भक्ती करायला लागले तर ते हरले नाहीत. त्यांचा प्रयत्न प्रामाणिकपणे पश्चाताप करून साधना भक्ती करायला लागले. बघा, प्रामाणिकपणे पश्चाताप केल्यावर चूक होऊ शकते, कारण का तो कर्मेश्वर भक्त आहे, अनेक जन्मांचे संस्कार आहेत. पण पश्चाताप पण प्रामाणिक कशावरून आहे, त्यांनी भक्ती पण परत चालू केली, त्यामुळे तो पश्चाताप प्रामाणिक आहे, भले तो परत चूक होईल, हा विषय आपल्याला कळला पाहिजे. आणि ज्यांचा नसतो प्रामाणिक पश्चाताप, ते साधना भक्ती हळूहळू सोडून देतात. हा 2 मधला फरक आपल्याला कळला पाहिजे. जसं विश्वामित्र मुनींनी किती चुका केल्या, पण दरवेळेला परत त्यांनी आपली साधना भक्ती चालू केली. मी काही फक्त काम बोलत नाही, काम भावनेतनं चुका होतात, क्रोधमधनंही चुका होतात, ईर्षेतनंही चुका होतात. येस, काम ही एक प्रमुख भावना आहे, पण क्रोध, ईर्षा, द्वेष ह्यातने आपल्या हातून चुका अपराध होत असतात. आणि 10-10, 20-20 वर्ष लागतात कधी कधी आपल्याला करेक्ट करायला. तो पण आपण अनेकदा चुकत असतो. 10-20 वर्षात झाले तरी खूप भाग्यशाली आहात, तेवढे लागू शकतात. एक महत्वाचा पॉईंट दिसतोय, पण मला वाचू द्या. अशा जो प्रामाणिक भक्त असतो तो खरोखर हृदयानं भगवंतांना प्रार्थना करत असतो, भगवंता माझ्यातून अशा चुका होत आहेत, प्लीज हेल्प करा, मदत करा मला, ओ गुरु मदत करा, भक्तांना मदत करा. तो रपत ते कबूल करतो आणि भक्तांकडून मदतीची याचना करतो. आणि जसं विश्वामित्रांनी केली, आणि मग हळूहळू त्यांची भगवान रामाचे ते काय म्हणूया क्लोज झाले विश्वामित्र. तर भगवंत अशा भक्तांकडून ज्यांच्या हातून चुका होत असतात, अनेक जन्मांचे बद्ध स्वभाव आहे, त्यांच्याकडून भगवंत काय अपेक्षा करतात. 11व्या स्कंदात भगवंत सांगतायत, त्या भक्ताला कळतंय की मी हे जे चुकीचं वागतोय त्यामुळे काय होणार आहे, मला दुःख येणार आहे. पण तरी पण तो चुकीचं वागणं सोडू शकत नसतो. त्याला माहिती आहे की हे मी चुकीचं वागतोय, ह्यातनं मला दुःख येणार आहे, पण आता बद्ध असतो अनेक जन्मांच्या, तो चूक सोडू शकत नसतो. आणि तरी माहिती आहे की चूक ह्यातनं मला दुःख येणार आहे. परित्यागो अपि अनिश्वर, त्याच्यात कंट्रोलमध्ये नसते, स्वतःला एकदम इम्प्रूव्ह करणे. मग त्या भक्ताने काय केलं पाहिजे, त्या भगवंत म्हणतात त्यांनी प्रयत्नपूर्वक प्रेमाने माझी भक्तिमय सेवा चालू ठेवली पाहिजे. आणि त्याच त्यांनी पश्चाताप केला पाहिजे खरोखर, आणि हळूहळू भक्तिमय सेवा चालू ठेवली पाहिजे. आणि त्यातनं हळूहळू म्हणजे अनेक वर्षांनी तो हळूहळू बाहेर येईल. त्यांनी कधी साधना भक्ती सोडून दिली नाही पाहिजे, पतन झालं तरी. पण आपण पाहतो शुद्ध भक्ती झालेली कधी कधी भक्त असतात ते पश्चाताप करतात. आपण एक उदाहरण घेत होतो, भक्तांच्या आयुष्यात होणारं इनजस्टिसला काय म्हणूया, म्हणलं छोट्याशा चुकी करता मोठं अन्याय. परीक्षित महाराजांना एवढा शाप मिळाला, अन्याय झाला.
तसं म्हटलं आपण बाकी प्रेम काय विप्रलंब भाव वगैरे सोडून द्या, तसा गोपींवर अन्याय झाला. हं. तसा ध्रुव महाराजांवर अन्याय झाला. ते लहान मुलगे वडिलांच्या मांडीवर बसायला चालले, म्हणजे ते सावत्र आई सख्खी आई वगैरे हा सगळा विषय होता. 5 वर्षाचा मुलगा आणि त्यांच्यावर अन्याय झाला, निघून जा वगैरे म्हणली, माझ्या पोटात जन्म घे वगैरे. तर आपण पाहतो मग ध्रुव महाराज गेले जगन्नाथ ते सगळे, पण त्यांना भगवंतांचं दर्शन झाल्यावर त्यांना पश्चाताप झाला. काय बरं की माझ्यासमोर नारद मुनी आले, एवढे महान भक्त, आणि मी त्यांना काय मागितलं, मला आजोबांपेक्षा मोठं राज्य द्यायला मदत करा. नारद मुनी आले, मी त्यांना हे मागितलं, मी त्यांना शुद्ध भक्ती मागायला पाहिजे होती. तर अशा प्रकारे शुद्ध भक्तांनाही आपल्या केलेल्या चुकीचा पश्चाताप होतो, ते विसरत नाही. नारद मुनी आले, मी त्यांना हरीचे चरण द्या, हरीचे शरण द्या मागायला पाहिजे होतं, आणि मी काय मागितलं, राज्य. असं त्यांना पश्चाताप असतो. तर ध्रुव महाराजांना शुद्ध भक्ती मिळाल्यावरही ते पश्चाताप करत होते. आता आपण कन्क्लूड करूया. उत्तम पश्चाताप उदाहरण घेऊन विषय संपला. एक 5-10 मिनिटात. महाराज परीक्षितांची कथा तर झालेली आहे. नंतर ते त्या ऋषीच्या आश्रमानं आपल्या घरी म्हणजे राजधानीला लागतात. येता येताच ते काय करतायत, ते प्रवास करतायत, पण मी म्हणत असं फोकस समोर नाहीये. मग त्यांच्याकडे रथ असेल किंवा घोड्यावर असतील, ते फोकस स्वतःकडे होता. म्हणतात मला वाटतं मी त्या ऋषींच्या गळ्यात साप घालून चूक केलेली. घरी पोचायच्या आधीच प्रवासातच त्यांच्या मनात हे विचार चालू होतात. तर पहिलं तर एवढे भाग्यशाली आहेत की त्यांना आपली चूक स्वतःहून कळली, कोणी सांगायच्या आधी. आपण एवढे दुर्भाग्यशाली असतो, बरेच जागा लोक असतात त्यांना सांगून हे कळत नाही, तुम्ही असं चुकले. नाही, मी नाही चुकलो. हे दुर्भाग्य आहे. हे एकदा कोण त्यांना सांगणार नसताना सांगितलं तर त्यांना कळत नाही, हे महान दुर्भाग्य आहे. भारत परिषद सौभाग्यशाली होते, त्यांना कोणी न सांगता स्वतःहूनच येता येतात. पण त्याच्याकरता त्यांनी पहिला विचार, आपण आलोच होतो ते ऋषीमुनी तसं गेलो, बसूनच राहिले, ते मला एवढी तहान लागली होती, आपण फोकस दुसऱ्यावर ठेवला असता. पण त्यांनी परिषद महाराजांनी फोकस त्यांच्यावर नाही ठेवला, त्यांनी फोकस कोणी ठेवला, आपल्याला ठेवला. मग त्यांना ती आपली चूक कळली लवकर. अर्थात त्यांची भावनाही चांगली होती म्हणून कळली, पण हाही आहे. मग ते काय म्हणतात, खरोखर ते पश्चाताप करतात की माझी का चूक झाली. आणि मग पुढे ते काय करतात, ते म्हणतात, एक मिनिट मला बघू द्या, मी जर विसरलो नाही तर. ते म्हणतात मला केलेल्या चुकीची जे काही फळं आहेत, म्हणजे वाईट फळच येणार आहेत चूक केली म्हटल्यावर, काहीतरी दुःखच येणार आहे. ते म्हणतात मला लगेच येऊ दे. आपण कधी कधी चूक केली, आपल्याला कळलं, आपला फोकस आपल्याकडे असेल, आपण चूक जरी केली, आपल्याला कळलं पण तरी आपण काय म्हणू, भगवंता मला पनिशमेंट नको देऊ, काहीतरी प्लीज माफ करून टाक. चूक केली मी कबूल करतोय, पण आता पनिशमेंट तरी मला, म्हणजे शिक्षा तरी मला देऊ नको. पण परिषद महाराज तसं म्हणत नाही. ते म्हणतात मला सगळी पनिशमेंट, सगळी शिक्षा मला येऊ दे, कमी नको येऊ दे, ऍडजस्टमेंट नको, फुल शिक्षा येऊ दे. आणि नुसतं फुल शिक्षा नको, लवकरात लवकर येऊ द्या. ठीक आहे, आता शिक्षा येणारच आहे ना, 50 कोटी जन्मानंतर येऊ दे. आपल्या कोणी असेल तर चालूगिरी करून म्हणेल. आता त्याचा काही फायदा नाही आहे. जसे बघता बघता 50 दिवस जातात, बघता बघता त्यांच्या भक्तीमध्ये दुसरीतला 10वीत पोचल्या, आणि बघता बघता त्यांच्या असू नका, आमच्या अनंत भक्ती प्रभू पण 50 इथले 60त पोचले बघता बघता. जसे ह्या झाले तसे तेही झालं ना. आणि बघता बघता आपल्या सगळ्यांचं काय होणार आहे, राम नाम सत्य होणार, आपल्या सगळ्यांचं होणार आहे. वृद्ध का तुम्हाला काही मी दुःखी करत नाहीये,
डिप्रेशन मध्ये घालत नाहीये. म्हणून आपल्या सगळ्यांचं काय होणार आहे, माझंही आहे त्याच्यात. काय होणार आहे तुम्हाला तरी बोल. कोणी म्हणत नाहीये जोरात. सगळ्यांना प्रसाद मिळणार आहे असं जोरात म्हणते. राम नाम सत्य होणार आहे कोण म्हणायला तयार नाही, पण होणार आहे का नाही होणार आहे. आता म्हणतो सगळ्यांचं होणार आहे, तुमचं पण होणार आहे, एवढं नका. तुम्ही लहान आहात त्यांना ते आपलं नाही होणार. होणार आहे तुमचं पण होणार मे बी. आणि सांगता येत नाही कलियुगात कोणाचं आधी होईल कोणाचं नंतर होईल. तुमचं नाही होणार म्हणते. अरे अनंत भक्ती कोणाचा दंड प्रणाम करा, त्यांचे मी पाय पकडून ठेवतो. त्यांचं नाही होणार म्हणजे माझा पण नाही होणार. अरे बोल. त्या प्रभूजी धृतराष्ट्राला फॉलो करतील, एकटेच जंगलात जाऊन एकटेच करतील. मग त्यांना कोण रामनाम सत्य करणारच नाही. जंगलात जाऊन असं धृतराष्ट्र म्हणजे कसे जंगलात निघून गेले असं माझ्या खरं ते चांगलं आहे. तशा प्रकारे आपण शरीर सोडलं पाहिजे. हा धृतराष्ट्र कसे गेले, पत्नी बरोबर आणि त्यांचे कोण विदुर बरोबर जंगलात निघून गेले आणि कोणाला न कळत त्यांनी आपलं शरीर सोडून दिलं. मग त्याचं काय आपोआप प्राणी बिणी खाल्लं असेल ते काय व्हायचं ते झालं. हा तुम्ही ते नाही करणार. हा ते नाही. तर एनिवे आणि बघते तुमचं काय शिकलं मला पकडलं पाहिजे सगळ्यांचं होणार. तर ते पहा महाराज परिषद काय म्हणतात, संपूर्ण शिक्षा मलाच येऊ दे पहिले. म्हणजे माझ्या पत्नीला थोडी, माझ्या मुलांना थोडी, तसलं काही नाही. जसं ते नारद मुनी सांगतात ना वाल्या कोळीला की तू हे सगळं का करतोय, माझ्या फॅमिली करता, तुला माहिती आहे का एवढी कर्माची रिॲक्शन आहे. तो म्हणतो हो माझी फॅमिली पण स्वीकारेल की. म्हणतो जाऊन विचारतो तो फॅमिली आम्ही काय स्वीकारणार नाही. पण माझं प्रसिद्ध तसं काय म्हणतच नाही. ते म्हणतात सगळे रिॲक्शन सगळे कर्माची फळं मला देऊ दे. नाही बोल तू नका लाव, तू मागचा लावा, हा पुढचा बंद करा, मागचा लावा. यस हरे कृष्ण. सगळी कर्माची फळं मला देऊ दे. आणि 50 कोटी जन्मानंतर नाही, लगेच आत्ताच येऊ देत, लवकरात लवकर. आणि पूर्णपणे येऊ देत, कमी नको आहे. फुल रिॲक्शन फक्त मला आणि लगेच. आणि म्हणून ते घरी पोचतात तोपर्यंत त्यांना कळतं काही वेळाने की त्या मुलांनी शाप दिलेला आहे. हा मग ते प्रयत्न करत नाहीत की कसं ह्यातनं वाचू, कशी काहीतरी आयडिया काढू. लगेच ते आपलं घर दरबार सोडून गंगे किनारी, गंगा का गंगा पवित्र आहे, तिच्या पवित्र्याच्या माझ्या मनावर चांगले परिणाम जातात. बाकी साधू लोक पण तिथे येतात. तर असं जे करतात तर ही खरी शुद्ध भक्तांची पश्चाताप करायची पद्धत आहे. त्यांना खरोखर प्रामाणिक पश्चाताप झालाय, ते रिॲक्शन फुल्ली घ्यायला तयार आहेत, लगेच घ्यायला तयार आहेत आणि शेअर करायला पण नाही, कमी पण नको. तर ही एक ह्याला क्षत्रिय वृत्ती लागते. मला तशी क्षत्रिय होते. ते बाहेरच्या जगाशी घाबरत नव्हते. कलीला शिक्षा केली त्यांनी, तुम्ही ऐकली असेल कथा तर केली का नाही? केली. ह्यालाही खूप मोठं हृदय धाडस लागतंय. कशाला? हा तो पण एक क्षत्रिय मूळ आहे, आपली चूक कबूल करायला. आणि कोणी न सांगता, सांगितलं कमीत कमी सांगितलं तरी करावी, कमीत कमी सांगितलं तरी करावे. महाराज परिषदांनी कोणी न सांगता स्वतःच कबूल करून टाकली. परत येता येताच त्यांनी विचार केला आणि कबूल करून टाकले. आपण कमीत कमी सांगितलं तरी करावे. तेव्हा नाही म्हणून नाही मी चुकलोच नाही, मला पहिला प्रयत्न करू, तेव्हा तरी महाराज प्रेक्षण सर्कल करू शकतो. अजून उत्तम स्वतःला सांगायचं, हरी बोल प्रभूजी म्हणते मी असं चुकलोय. आपल्यातून ते होत नाही, पण कमीत कमी 2 लेवलला तरी आपण असावं. तर आणि ते सगळे रिॲक्शन घ्यायला तयार होते. त्यांनी प्रतिकार नाही केला. तो श्लोक आहे भागवतम मध्ये. महाराज परीक्षांकडे एवढी ताकद होती की त्यांना जो शाप आला होता तो ते कॅन्सल करू शकले असते आणि त्या ऋषी पुत्राला शाप देऊ शकले असते, पण त्यांनी प्रतिकार नाही केला. नाही तर आपण त्याला अडकून बसतो. काय रिव्हेंजला काय म्हणून बदला घेत बसतो आपण आणि भगवंतांना विसरून जातो बदला घेताना. काही लोक बदलाच घेत बसतात आणि त्याची इंटरनॅशनल सोसायटी फॉर बदला कॉन्शियसनेस होऊन जाते. बदला म्हणजे बदल करून घ्या, तो बदला नाही. सॉरी मराठीत त्याला बदला होतोय.
मी सुरुवातीला म्हटलं आपण बदल करून घ्यायचा प्रयत्न केला, तो बदला नाही इथे. बदलाला काय म्हणूया दुसरा शब्द, सूड. हा इंटरनॅशनल सोसायटी फॉर सूड कॉन्शियसनेस. तसं नाही, परिवर्तन, बदला नाही, आपलं परिवर्तन कॉन्शियसनेस पाहिजे. सो आणि एवढंच नव्हे, महाराज प्रेषितांचं अजून खुश होतात. ते काय मागणी करतात, फुल रिॲक्शन मला येऊ दे, लगेच येऊ दे, आणि हा शेअर नको, आणि ते फुल हा रिॲक्शन कमी व्हायला नको, दुसऱ्या कोणी वाटून घ्यायला नको, आणि लेट पण नको लगेच. पण ते पुढे हे पूर्ण नाहीये. भक्तांचे, शुद्ध भक्तांचं अजून पुढे सुंदर भावना आहे. त्यांच्या मनात खूप कृतज्ञ भावना असते. ते आनंदी होतात की बघा या रिॲक्शनमुळे मला भगवंतांच्या जवळ जायला मिळत आहे. आणि ज्याच्या मनात खरोखर अशी भावना आहे ना, आपण चूक करायची नसते, पण अशी चूक झाली तर खरोखर आपण भगवंतांच्या खूप जवळ पोचू शकतो. म्हणून करायची नाही चूक मुद्दामून, पण अशी योग्य भावना असेल तर महाराज प्रेषितांसारखं आपण भगवंतांच्या, आपली ती चूक झालेली आहे पण त्या चुकीच्या दृष्टी परिणाम स्वरूपात आपण भगवंतांच्या खूप जवळ पोचू शकतो. हा त्यातला एक खूप महत्वाचा आहे. म्हणजे चांगली भावना असेल, योग्य भावना असेल शुद्ध भक्तासारखी, तर घडलेली चूक पण आपल्याला भगवंतांच्या जवळ न्यायला मदत करू शकते. तरी ती चूकच आहे, पण आपल्या चांगल्या भावनामुळे ती चुकीच्या परिणाम स्वरूपात आपण भगवंतांच्या जवळ जायला फायदा होऊ शकतो. काय म्हणतात? हा तो एक वेगळा विषय, पण त्यांचं पण आहे. सो कधी कधी आपण स्वतःहून विरक्त व्हायला तयार नसतो. म्हणजे चुकीच्या माध्यमातून शाप मिळाला, आता आपल्याला शाप मिळाला 7 दिवसात मृत्यू होईल, आपण तयार आहोत सगळं सोडून जंगलात जाऊन भागवत ऐकायला. आपण म्हणू थोडी पुरणपोळी खाऊन घेतो, थोडं इडली सांबार खाऊन घेतो, मग मामाला भेटतो, ए मामी तू पण येऊन भेट, आता मी जाणार आहे, काका तू पण ये, आणि आत्या अरे ह्याला 10 वर्षात भेटलो नाही तू पण ये, आणि सगळे निर्णय आता तू जाणार नाही. आपण असलं काही काही करू मे बी, किंवा स्वतःच डिप्रेशन बसून जाऊ, आता मी बाळणार. महाराज परीक्षांचे शुद्ध भक्त होते म्हणून ते करू शकले. ते आनंद त्यांच्या मनात फक्त चांगली, त्यांच्या मनात काही वाईट भावना होती, आणि मला शाप दिला, माझी चूक नव्हती, किंवा हृषी होती आणि मला शाप दिला नाही. ते एवढे आनंदी होते, एवढे भगवंतांवर काय कृतज्ञ होते की किती कृपा आहे भगवंतांची. तर शुद्ध भक्त आहे, त्याच्या मनात कधीच अशी काय म्हणूया द्वेष किंवा अशी, इंग्लिश मध्ये त्याला निगेटिव्ह भावना म्हणतात, अशी दुःखी भावना नसते, तिरस्काराची भावना नसते. त्याला महाराज प्रेषितांना म्हटलं ही भगवंतांची किती मोठी कृपा आहे की भगवंतांनी मला विरक्त करून टाकलं, 7 दिवसात सगळं सोडायला मदत केली. आणि आनंदाने महाराज परीक्षेत समुद्र किनारी गेले. तर अशा प्रकारे जे शुद्ध भक्त आहेत ते आपल्या हातून झालेल्या चुकीला काय करतात, पश्चाताप करतात. आणि हा विषय आहे की महाराज प्रेषित सगळे भगवंतांच्या सोयी सगळे सुखदेव गोस्वामी येतात, बाकी संत लोक येतात, महाराज प्रेषित त्या सगळ्यांना नमस्कार करतात. तर हा सगळा विषय आहे. उलट आता तसं म्हणतं शृंगी आणि त्यांचा मुलगा शमीक, तर शमीक ऋषी आणि त्यांचा मुलगा शृंगी, उलट बोललो. तर शृंगी तिथे येतो का नाही माहीत नाही, पण बाकी तिथले ब्राह्मण लोक येतात. आणि महाराज प्रेषित म्हणत नाही ह्यांच्यातल्या एकानी, आपण आजकाल एवढा जातीयवाद, एवढा ह्या गाववाल्याने मला नुकसान, गावाला एकाने केले, सगळ्या गावाला आपण शत्रू बनवून टाकतो, किंवा सगळ्या त्या फॅमिलीच्या लोकांना शत्रू बनवून टाकतो. महाराज प्रेषितांनी त्या लोकांना पण नमस्कार केला ज्यांच्यातल्या त्या शृंगीनी शाप दिला होता. ते ब्राह्मण लोक पण तिथे येतात प्रेषितांचा देहत्याग पाहायला. महाराज प्रेषित त्यांना पण नमस्कार करतात. फक्त त्यांच्या मनात टोटली काहीच वाईट भावना नाही, आनंदाची भावना आहे. हा अशा प्रकारे शुद्ध भक्त वागत असतात. आणि शेवटचा पॉइंट आजचा,
अशाच महाराज परिषद एकच मागणं करतात. फेमस श्लोक आहे भागवत मधला, पुनश्च भूयात भगवती अनंते, असा तो श्लोक सुरू होतो. पाहू शकता पहिल्या स्कंदातल्या शेवटच्या अध्यायातल्याच आहे. महाराज परिषद म्हणतात मृत्यू तर येतच आहे, मी भागवत तर ऐकणार आहे, पण समजा मला परत जन्म घ्यावा लागणार असेल तर काय, तर मला काय काय पाहिजे. पुनश्च भूयात भगवती अनंते, ते 3 वस्तू मागतात. मला भगवंतांप्रती काय म्हणूया, न ढळणारी प्रेम भक्ती प्रेम भावना असावी, न डळमळीत होणारी. मला भक्तांचा शुद्ध प्रगत भक्तांचा संग मिळावा, ते शेती जाणं देगा देवा, नाही तुझा विसर नवा आणि न लगे मुक्ती. तर भगवंतांच्या विषयी भक्ती असावी, शुद्ध प्रगत भक्तांचा संग मिळावा, आणि सर्व प्राणी मात्र म्हणजे बाकीचे जे कोण जीवजंतू आहेत त्यांच्याशी चांगले संबंध असावे, त्यांच्याशी मी वाईट वागू नये. अशा प्रकारे 3च मागणी महाराज प्रेषित करतात. त्यांच्या काहीच वाईट भावना नाहीये, हा असा वागला ती तशी वागली आणि असं का केलं, नाही. फक्त कृपा आणि आनंदाच्या ह्याच्यात ते जात असतात. अशाच प्रकारे आपण पाहतो चित्रकेतू महाराजांच्या मनात काही वाईट भावना नाही. आणि शिवजी म्हणतात पार्वती बघ तू शाप दिला, पण तो व्यक्ती येऊन तुला नमस्कार करतोय आणि तुला आई म्हणून संबोधतोय. शाप दिलाय, आपण करू शकतो का? आपण म्हटलं तू जा नरकात घेऊन जा, तू नसणार. आपण हे पण भागवत मध्ये दिलेलं आहे. ते कोण शिवजींचे फॉलोअर असतात आणि दक्षाचे फॉलोअर, ते शाप देतात तुझे दात तुटू दे, तुझं हे होऊ दे, पण चालू. पण शुद्ध भक्त तसं वागत नाही. चित्रकेतू महाराज नाही करत. आणि शेवटी आपण पाहतो महाराज प्रेषितांना भगवंतांचे ते असतातच शुद्ध होतं, पण त्यांची वागणूक पण ऐकलेली. तर हरे कृष्ण. किती वेळ घेतला मी पाहिलंच नाही आज, जास्त नाही, 1 तास 27 मिनिटं. क्षमा, वेळ झालेली आहे. तर प्रश्न वगैरे आपण नंतर घेऊया, आता थांबूया. श्रील प्रभुपाद की, नंतराज श्रीमद भागवतम की, गौर भक्तवृंद की जय.